आपण 5.1 हा पूर्ण सराव संच पाहिला आहे। त्याच्या पुढे आहे एक सामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरण। उदाहरणामध्ये पहिला उदाहरण दिलेलं आहे आपल्याला। उदाहरण आहे प्रश्नामध्ये सांगतात ते दोन संख्यांची बेरीज 36 आहे। दोन संख्या आपल्याला माहित नाही, आपण काय करू, समजा पहिली संख्या म्हणा किंवा लहान संख्या म्हणा, लहान संख्या बरोबर x व मोठी संख्या बरोबर y मानू। कारण दोन संख्यापैकी एक लहान एक मोठी असणार आहे आणि त्या दोघांची बेरीज म्हणजे अट एक दोघांची बेरीज म्हणजे x अधिक y बरोबर 36। ह्याला समीकरण नंबर 1 द्या। अट 2 पण दिलेली आहे। अट 2 मध्ये सांगतात एका संख्येच्या 8 पटीतून 9 वजा केले असता दुसरी संख्या मिळते। आता एका संख्येच्या 8 पटीतून म्हणजे कमीत कमी ती लहान संख्या असावी, म्हणून आपण लहान संख्येच्या 8 पटीतून म्हणजे 8x मधून किती वजा करायचे, 9, तेव्हा मोठी संख्या तयार होते। मग आता तुमच्या माहितीसाठी याला समीकरण नंबर वाटल्यास 2 देऊन टाका आणि y ची किंमत इथे आलेली आहे बघा, y बरोबर 8x वजा 9। डायरेक्ट ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा, तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटून जाईल। सॉरी, याचं समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवू। आता समीकरण 1 मध्ये y बरोबर आपण काय ठेवणार आहोत, हे x अधिक हे 8x वजा 9 आणि इकडे बरोबर 36 आहे। त्याला सोडून देऊ। जे स्थिर पद आहे त्याला पलीकडे घेऊन जा, ह्या दोघांची बेरीज होईल। हे झाले 9x बरोबर हे 36, हे तिकडे गेला अधिक 9, हे 9x जशाला तसे दोघांची बेरीज 45 म्हणजेच x बरोबर 45 छेद 9, 9 1 9 9 5 45 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं 5। आता आलेली किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवून द्या। समीकरण 2 मध्ये x बरोबर 5 ठेवू। समीकरण 2 हा आहे, x च्या ठिकाणी 5 ठेवायचे म्हणजे 8 कंसात 5 वजा 9 बरोबर आता y आहे। 8 म्हणजे 40 वजा 9 बरोबर y, दोघांची वजाबाकी म्हणजे उत्तर आलं 31। 40 मधून 9 गेले राहिले y ची किंमत किती आली आपली 31, लिहून टाकायची शेवटी। तर आता त्यांनी पुढे म्हणतात पडताळा घ्यायचे, तर आपण पडताळा पण घेऊन टाकू। चला, पडताळा काय घ्यायचं, पडताळा घ्यायचं म्हणजे काय, तर आलेल्या दोन्ही किमती दोन्ही समीकरणामध्ये ठेवून पाहू। x अधिक y बरोबर 36 येते का बघू। x ची किंमत आहे 5 अधिक y ची किंमत आहे 31 बरोबर इकडे आहे 36, तर दोघांची बेरीज 36 आलेली आहे म्हणजे दोन्हीकडे पण 36 आला, म्हणजे हे दोन्हीही आपल्या आलेल्या उकल बरोबर आहे। दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवू, इथं y बरोबर सॉरी y च्या ठिकाणी आपल्याला ठेवायचंय 31 आणि परत इकडं ह्या दोन्ही संख्येच्या ठिकाणी 8 कंसामध्ये इथं 5 आणि इकडे वजा 9। बघू आपण इकडच्या बाजूला पण 31 राहतील का, या दोघांची बेरीज सॉरी या दोघांचा गुणाकार 8 पंचे 40 वजा 9 हे 31, इकडे पण 31 झालं। ह्याला म्हणतात पडताळा घेणे। आता आलेल्या उकली बरोबर आहेत असं आपण म्हणू शकतो। म्हणून शेवटी लिहायचं, म्हणून पहिली संख्या लहान संख्या बरोबर 5 आणि मोठी संख्या बरोबर 31 झालं उत्तर।